लागू दे लागू दे लागू दे लागू दे. ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी, राष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी RS गोविंदाबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा हेडशॉट सो हॅलो फॅमिली, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा याच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज जागोजागी दहीहंडी फोडली जाते. सो आता लास्ट इयरला मी गेलेलो पुण्याला, पण ह्या वर्षी मी आता मुंबईमध्येच आहे. आणि मुंबईमध्ये जितके पण 8, 9, 10 थरांची दहीहंडी ते आज बघणार आहेत. सो आम्ही आता सुरुवात केली ठाण्यापासून. आणि ठाण्याला आता सध्या आपण ह्या लोकेशनला आहे, म्हणजे आता राईट मी आले वर्तकनगरला. वर्तकनगरमध्ये कसं सगळ्यात मोठे ग्राउंड आहे, तिथे मोठे मोठे हंडे लागतात आणि फोडले जातात. आता सध्या आपल्यासोबत बरेच इथे ग्रुप आहेत वेगवेगळे. आणि आता इथे जय जवानवाल्यांची पण हंडी आहे, ती पण मला बघायची होती आधीपासून. सो ती पण बघूयाच. बाकीचे आता इथे तुम्हाला बरेच वेगवेगळे असे गोविंद पथक जे आहेत बघायला भेटतील. सो चला आता जाऊया इथून पुढे आणि बघूया आता कोणकोणती हंडी तुम्हाला आता पाहायला भेटेल. आणि हा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका तुम्ही, कारण की इथे बरेच जे प्रसिद्ध आहेत असे मोठे मोठे जे गोविंद पथक आहे तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, आता आपल्यासोबत आता एक गोविंद पथक आहे. कोणते तुमचं? भीमनगर गोविंद पथक. आता हे 8 थर लावणार आहेत तिकडे जाऊन. सो आता जाऊया आपण फटाफट बघूया ते 8 थर कसे लावतात आणि कसे आहे. आता सलामी देतात ना फक्त या टाइमला. सो आता फक्त सलामी देणार आहे. जे हंड्या फुटतात ते रात्री फुटतील. चला बघूया. सो मित्रांनो, आता तुम्ही पुढे बघू शकता, पुढे क्रेनच्या साहाय्याने हंडी लावलेली पुढे, पण इथे दिसलं नाही आलोय शूट साठी. इथून मला प्रॉपर पुढे जो मोठ्याच्या मोठा जिथे आता मोठे सेलिब्रिटी वगैरे पण येतील तुला थोड्या वेळानंतर बघायला भेटेल. आणि सम्राट समर्थ गोविंदाबद्दल 7 थर. वर्तकनगरचा राजा कुठे सहभाग घेतला होता? असे अर्जुन कंदारी, प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या विहान सरनाईकांना विनंती करतो, अर्जुन कंदारी यांचं या ठिकाणी सांभाळायचंय मित्रांनो, सांभाळायचंय. ना वॅम्पायर गोविंद पथक कुठे? 5 थर रचण्याचा प्रयत्न आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. जणू काही संस्कृतीच्या दहीहंडीचीच त्यांनी अशी नजर काढलेली असावी. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा 75,000 गोविंदांना संरक्षण देणारे आपले मुख्यमंत्री आपल्याला दहीहंडी साजरा करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आज या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आता इथे जय जवानचे जे ते 9 थर किंवा 10 थर ट्राय करणार आहेत. सो आता आपण बघूया 10 थर इथे पॉसिबल होतात की नाही. शांतता ठेवा. आता इथे बघू आपले 9 थर लागले की 10 थरांची तयारी चालू आहे. काय फास्ट चालतात बघा. सर्वात छोटी चिमुकली बघा वरती एकदम. आता इथे चोपल एका माझ्या चोपल एका इथे होणार आहे मित्रांनो. चोपल एका प्लीज चला लागलो. हरकत नाही सावकाश. पाणी द्या, फक्त पाणी द्या प्लीज चला लागलो. हरकत नाही सावकाश. पाणी द्या, फक्त पाणी द्या. मित्रांनो, आता पाऊस एकदम जोरात पडतोय आणि बघा पावसामध्ये देखील इथे दहीहंडी आहे. हो
इतकं जोरात पाऊस आहे ना अक्षरशः तुम्हाला खरंच दिसणार नाही समोरचं. तर पुन्हा एकदा सगळे आतुरतेने वाट पाहतात की लवकरात लवकर यांचे थर जे आहेत 10 थर ते लागू द्या इथे. ऑलमोस्ट 5 ते 6 थर ते लागून चला लागू दे. ऑलमोस्ट 2 अटेम्प्ट त्यांनी केलेले आहेत पण 2 अटेम्प्टमध्ये थोडासा क्वचित एकदा फेल झालेत. आता हा अजून एक लास्ट अटेम्प्ट असेल जय जवान गोविंदा पथकांचा. आता बघूया की 10 थर लागतात. ऑलमोस्ट लागून जातील पण पाऊस एकदम जोरात आहे इथे. सो चला बघूया. इथे आता चोपल एका लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ऑलमोस्ट उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीनं सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांना विनंती करतो त्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. त्याचबरोबर ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संजय केळकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकता मित्रमंडळ मरोळ त्याही इथे थर लावतात. त्यांच्याच मागे पहा, मागे देखील एकता मित्रमंडळ 7 थराची सलामी देण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलाही राहुल गोविंदा पदक ऐरोली. वा, हळूहळू एकदम युवा प्रतिष्ठान वक्रतुंड मित्र मंडळ नालासोपा मंडळ विरार साई गणेश साई माऊली साहेबा गोविंदा पथक. आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची ज्यांनी भूमिका या चित्रपटामध्ये साकारलेली आहे असे अभिनेते प्रसाद ओक आणि त्याचबरोबर आपले सगळ्यांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका साकारणारे क्षितिज दाते यांचं मी संस्कृती व प्रतिष्ठानच्या या दहीहंडीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. समाज कुठलाही असो किंवा कुठलाही धर्म, ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की. ही जी सगळ्यांची रिक्वेस्ट आहे असंच मी टी शर्ट काढायला अजिबात लावणार नाही. माझं बायसेप जरा दाखवायला हरकत नाहीये. आपला उत्सव आहे हा. मराठमोळी संस्कृती आपली अशी नाहीये ना. आता पेनल्टी तुम्हाला 15 मिनिटाची. मी पण आपण जवानांची अशी बघितली एकदम अक्षरशः सुंदर होती. आता त्यांची देखील आपण बघूया. आपण इथे आता 9 थर पाहण्यात आता इथे आपले 9 थर
लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी RS गोविंदाबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा इथे दिल्या जात आहेत. अभिनंदन आर्यन्स. श्रीकृष्ण गोविंद वडाळा. श्रीकृष्ण 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 आहेत का? नाही आहेत. झालेली आहे हे मानवी मनोरे. रचायला सुरुवात झालेली आहे संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी वर्तकनगर ठाणेमध्ये. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. दहीहंडी आपल्या स्टेजवर ती फोडायची. सर्वच गोविंदा पथकांना इथे संधी दिली जाईल. श्रीकृष्ण आहेत का? श्रीकृष्ण वडाळा नाही आहेत. अजिंक्य चला तयारी आहे. 11 लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले आर्यन्स गोविंदा पथकाला. या संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये मानाची दहीहंडी फोडण्याचा मानही त्यांना दिला जातो. तयारीत राहायचंय, तयारीत राहायचंय. सुंदरशी सलामी दिलेली आहे. जागृती गोविंदा पथक सार्थक. सुंदरशी सलामी, कडक सलामी दिलेली, कडक सलामी. पण आर्यन्स मी आपल्याला विनंती करेन, मानपाडा तयारीत राहायचंय. आणि आम्ही मानपाडानंतर मस्ती ग्रुप तयारीत राहायचंय, तयारीत राहायचंय. हरकत नाहीये. हात द्यायचा आपण. बाकीच्या गोविंदा पथकांनी थोडं पुढे येऊया, हात देऊया. हा हात आपल्या सहकार्याचा आहे आणि ही सलामी, ही मानवंदना त्या प्रत्येक महिलेसाठी, स्त्रीसाठी जी आपल्यासाठी दिवस रात्र राबत असते. तर मित्रांनो दिवसभरात महाराष्ट्राचा रॉकेट मित्रमंडळ आर्यन्स गोविंदा पथक. त्याला स्पीड पहा. मित्रांनो दिवसभर गोविंदा पथकाला त्यांनी सलामी दिलेली आहे आणि आता फायनली ती हंडी आता फोडण्यात आर्यन्स. झालाय थरार सुरू. रॉकेट असंच नाव नाहीये आर्यनचं. रॉकेट पहा, तो वेग पहा. खाली घ्या लगेच, खाली घ्या, खाली घ्या लगेच, खाली घ्या, खाली घ्या. हेडशॉट, हेडशॉट. आणि हा हेडशॉट. मित्रांनो आज हँड बघायला फुल ऑन मजा आली. आता इथून ऑलमोस्ट निघायचा टाइम झाला आणि आम्ही ऍक्च्युअली ऑलमोस्ट दुपारी आलो आणि रात्रीच्या आता 8-8:30 वाजलेत आणि जी दही अंडी ती ऑलरेडी फुटलेली आहे. पद्धत आहे त्यांनी ही अंडी फुटलेली कारण की घर लावले आणि अक्षरशः जे गोविंद पथक आहे त्यांनी इथे कंटिन्यू 3 वेळा 10 तरांचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि बघायला अक्षरशः एकदम मस्त वाटलं, छान वाटलं एकदम. कारण की मी पहिल्यांदा एक दही अंडी बघण्यासाठी आलेलो आणि अतिशय खुश आहे. सो आता चला इथून निघूया आणि माझ्या चॅनलवरती अजून गणपती वगैरेचे पण ब्लॉग येणार आहेत. त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.